25 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 181 ते 210. जेत आशेचे लाळे आंतु हिंसा जीभ लोळे तेवीची असंतोषाचे चाकळे अखंड चगळी. जे अनर्थाचे कानवेरी आवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. जेत द्वेषाची आधाडा खसखसा ज्ञानाचा करती राहाडा. जे त्वगस्ती गवसनी मूढा स्थूल बुद्धी ऐसे आसुर्य प्रकृतीचे तोंडी. जे झाले गा भूतोंडी ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाच्या. एवं तमाचे पडिली गर्ते न पावी जतीची विचाराचे निहाते. हे असो ते गेले जेते ते शुद्धीची नाही म्हणून असो तू ये वायानी. कायशी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिनिलहन. ऐसे बोलिले देवे तेतची जी म्हणतले पांडवे. ऐके जेत वाचा विसवे ते साधुकथा. महात्मानस्तुपा पार्थम दैवी प्रकृतीमाश्रिता. भजंतन मनसो ज्ञात्वा भूतादिमवयम्. तरी जयाचे चौकटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. जयानी जे लिया ते उपासी वैराग्य गा. जयाच्या आस्तेच्या सद्भावा आंतुक धर्म करी त्राणिवा. जयाचे मन ओलावा विवेकासी. जे ज्ञानगंगे नाहाले पूर्णता जेवणी थाले. जे शांतीशी आले पालवनवे. जे परिणामा निघाले कोंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समृद्धी कुंभ चुबुकळोनी भरिले. जया भक्तीची येतुली प्राप्ती. जे कैवल्या ते परोते सरमंती. जयाची लिले माझी नीती जियाली जे आघवांची करणी लेले शांतीची लेणी. जयाचे चित्त गवसणे व्यापकामज. ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे देव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे मग वाढतेनी प्रेमे. माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा. परी नवलावो तो सांगावा असे ऐक. सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढवता. नमस्यंतश्च मा भक्त्या नित्ययुक्त उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठवली. यमलोकीची कुंटली राहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कौना ते दमावे. तीर्थी मते काय खावे दोष ओदकासी नाही. ऐसे माझिनी नाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. ते पहाटे विन पहावेत अमृते विन जीववित. योगे विन दावित कैवल्य डोळा. परी राया रंका पाड धरू नेनती सानिया थोरा कडसनी करू. एकसरे आनंदाचे आवरू होत जगा. कही एकाधेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. तेजे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळे सदा पुरते. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. हे निशंकपणे सपा खरे पंचानन. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्री ओळगीजे एक वेळ यावया. तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबीही न दिसे. वरी योगियांची मानसे उमरून जाय. परे तया पाशी पांडवा मी हरपला घेऊसावा. जेत नाम घोषू बरवा करती माझा. कैसे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले. कीर्तने सुखी झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. जिच्या मुखात आशेच्या लाळेत हिंसारूपी जीभ लोळते व असंतोष रूप माणसाचे गोळे जी नेहमी चगळत असते. जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठापर्यंत काठचाटीत बाहेर निघते व जी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची भयप्रद दरी आहे. जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी धाडा ज्ञानाचा खसा खसा चुराडा करीत आहेत व जी अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडले ते भ्रांतिरूपी कुंडात बुडून गेले. याप्रमाणे तामसी प्रकृतीरूपी खळग्यात पडल्यामुळे ते विचारांच्या हाताला लागत नाही. हे असो ते कोठे गेले याचा पत्ताच लागत नाही. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्खांची गोष्ट कशाला.
त्या वर्णनाच्या विस्ताराने वाणीला मात्र व्यर्थशीन होईल असे श्रीकृष्णाने म्हणताच अर्जुन होय महाराज असे म्हणाला. तेव्हा भगवंत पुन्हा म्हणाले, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला समाधान प्राप्त होते ती साधू कथा ऐका. ज्यांच्या शुद्ध मनोरूपी क्षेत्रात क्षेत्रसन्यासी होऊन राहतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्याची उपासना करते, ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो व ज्यांचे तृप्तमन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानगंगी रूपेत स्नान केले आहे व जे पुरुष पूर्ण होऊन जेवून तृप्त झाले आहेत आणि जे शांतिरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत, जे पूर्णावस्थेला फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक ध्येयरूपी मांडवाचे खांब आहेत व जे ब्रह्मानंदरूपी समुद्रात बुडून तुडुंब भरलेले घट आहेत, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झाली असते की जे मोक्षाला सुद्धा पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज लीलेमध्ये नीती जगलेली दिसते, ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियावर शांतीचे अलंकार घातले आहेत व सर्व व्यापक असा मी त्या मला आपल्या चित्ताची गवसणी केली आहे, असे जे महात्मे आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. जे महात्मे सर्व माझे स्वरूपच आहेत असे जाणून मग वाढत्याप्रमाणे मला भजतात. पण देव एक उपास्य व मी उपासक असा भेदभाव त्यांच्या मनालाही शिवत नाही. अर्जुना, याप्रमाणे मद्रूप होऊन ते माझी सेवा करतात. पण त्यांच्या सेवेचे नवल सांगायचे राहिले ते आता सांगतो ऐक. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्ताचा धंदा नष्ट केला, कारण त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. यमदेवाला मन व इंद्रिय निग्रह निस्तेजता आणली, तीर्थाचे श्रेष्ठ पद उठविले व लोकांचा व्यवहार बंद पाडला. मनोनिग्रह कशाचा निग्रह करू असे म्हणू लागला, इंद्रिय निग्रह कोणत्या इंद्रियांचे दमन करू असे म्हणू लागला. पातके औषधालाही उरली नाहीत तर आम्ही काय खावे असे तीर्थ म्हणू राहिली. याप्रमाणे माझ्या नामसंकीर्तनाच्या घोषाने विश्वातील दुःखे नाहीसी करतात व ते अखिल जग परमानंदाने दुमदुमून सोडतात. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशय ते जगवितात व अष्टांग योगाशिवाय डोळ्यांनी मोक्ष दाखवितात. परंतु हा राजा, हा रंक असा योग्यता भेद मनात न आणता व लहान मोठा अशी निवड न करता सरसकट सर्व जगाला आनंदाचे स्थानच होऊन राहतात. कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे असे पूर्वी होते, पण त्यांनी सर्वत्र वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. ते महात्मे तेजाने सूर्यासारखे निर्मळत आहेत असे मानावे, तर सूर्य अस्तात जातो हा त्याच्यात दोष असतो. चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र पौर्णिमेसच पूर्ण असतो, पण हे नित्य परिपूर्ण आहेत. मेघ उदार असला तरी तो काही वेळाने ओसरतो, म्हणून मेघांची उपमा या महात्म्यास देता येत नाही. किंवा यांना सिंह म्हणावे तर सिंह क्रूर असतो, तर हे दयाळू आहेत. अर्थात हे महात्मे निसंशय कृपाळू सिंहच आहेत. माझे नाव एक वेळ मुखात येण्यासाठी हजारो जन्मांची पुण्याई लागते. असे माझे नाव ज्याच्या वाणीपुढे सहज खेळत असते, ज्याच्या नावाचे एवढे महात्मे असा मी की एक वेळ मी वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्य लोकातही नसतो. एवढेच नव्हे तर योग्यांच्या मनाचेही उल्लंघन करतो. अर्जुना, जरी मी एक वेळ कोठो सापडले नाही तरी माझ्या नावाचा जेथे उत्तम जयघोष चाललेला आहे अशा ठिकाणी मी निश्चयाने सापडतो. जे महात्मे माझा गुणानुवाद करण्याने इतके तृप्त झालेले असतात की आपण कोठे आहोत, किती काळ भजनात गेला याचे त्यांना स्मरणे नसते, अशा प्रकारे कीर्तनाने ते आपल्याच ठिकाणी सुखी झालेले असतात. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नावाच्या उत्तम कविता ते गात असतात व त्यामध्ये अधूनमधून आत्मज्ञान विषयक विचार ते उघड रीतीने पुष्कळ प्रतिपादन करतात. असे नाम महात्म्य श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.